जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळसगाव। जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण म्हणजे भविष्याचा पाया। या ठिकाणी आपल्याला 21 सोंगट्या दिसत आहेत। याऐवजी आपण खडे, गजगे, गोट्या, चिंचोके, शेंगदाणे किंवा आपल्याकडे उपलब्ध असलेली कोणतीही गोष्ट घेऊ शकता। हा गणित आधारित एक बुद्धिमत्तेचा आणि अतिशय मनोरंजक खेळ आहे। या खेळामध्ये अपेक्षा अशी आहे की दिलेल्या ह्या 21 सोंगट्यांपैकी केवळ एका वेळी 1, 2 किंवा जास्तीत जास्त 3 सोंगट्या घ्यायच्या। 2 खेळाडूंमध्ये हा खेळ होतो। या ठिकाणी आपल्या सोबत इयत्ता 6वी ची काही विद्यार्थी मंडळी आहे, ज्यामध्ये अर्पिता आणि वैभव हे दोघं जण हा खेळ खेळणार आहेत। अर्पिता आणि वैभव, शेवटची एक सोंगटी ज्याला घ्यावी लागेल तो खेळाडू बाद होणार असतो, आउट होणार असतो। ठीक, यावेळेला अर्पिता या ठिकाणी आउट झाली आहे। आता सेकंड राऊंड, चला परत एकदा पाहूयात आपण। चला, या ठिकाणी विजेता देखील विजेता झाला असता, पण त्याने सर्व गोट्या घेतल्यामुळे तो जिंकताना राहिला, मॅच ड्रॉ झाली। परत एकदा असं बरेच गोंधळ होणार आहेत। सुरुवातीला खेळताना शिकणं चालू असतं, ही गोष्ट लक्षात येईल। परत एकदा गेम चालू होतोय। आता या गेम मध्ये बघूयात कोण विनर होईल। चला, अर्पिता विनर आहे। आता आपण परत एक राऊंड घेतोय आणि हा शेवटचा राऊंड असणार आहे। खेळाडूचा विचार चालू आहे, काय करावं, 1 घ्यावेत, 2 घ्यावेत का 3? 2 निवडले आहेत। अर्पिताने 2 घेतले आणि वैभव परत एकदा या ठिकाणी 1 घेत असल्यामुळे याही गेमचा लुजर ठरणार आहे। वैभवची कोणाला वाटतं का की अर्पिताला टक्कर मी देणार आहे? ओके, आता खेळाडू बदलला आहे। अर्पिता सोबत साईराम खेळत आहे। बघूयात आपण की आता विजेते कोण होतील। वारंवार एकच खेळाडू विजेता होत असल्यामुळे प्रतिस्पर्धी बदलला गेलाय आणि नंतर यांना याच गेमचा सराव चांगला करायचा आहे। आता देखील विजेती अर्पिता ठरली आहे। चला, आनंदाची गोष्ट आहे, अभिनंदन अर्पिता। प्रतिस्पर्धीने छान डोकं लावणं आवश्यक आहे, फक्त उचलायचे म्हणून उचलायचे नाहीये। कॅल्क्युलेशन्स डोक्यामध्ये ठेवा, जिंकण्यासाठी खेळायचंय। काहीतरी ठोकताळा अर्पिताने बांधलाय, जेणेकरून ती जिंकण्याच्या मूडवर जाते आहे। जास्तीत जास्त 3 उचलता येतात।
परत एकदा, अर्थात अर्पिता जे गणित मांडत आहे डोक्यामध्ये ते तिला विजेते करून देत आहेत. परत एकदा, आणि हा अंतिम डाव असेल कोणत्याही प्रतिस्पर्धा सोबतचा. बारकाईने विचार करा आणि उचला. असं वाटतंय की प्रत्येक खेळाडू आता विचार करून उचलत आहे, कॅल्क्युलेशन्स मनात मांडत आहे. जिंकण्याची पुरेपूर संधी प्रतिस्पर्ध्याला मिळाली आहे असं वाटलं होतं, पण विचार करणे अजूनही कमी पडत आहे. अभिनंदन दोन्ही खेळाडूंचं, कारण हारल्यानंतर देखील आपण खेळतो. हेच खेळातून शिकायचं असतं. त्याचं नाव आहे खिलाडू वृत्ती. पण विचारपूर्वक खेळणे आणि तर्काला आधार देणे हा या खेळाचा बेस आहे. तो देखील आपण संपन्न करावा. चला पुन्हा भेटूयात नव्या एका ऍक्टिव्हिटीसह. तोपर्यंतसाठी बाय.